डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणासंदर्भात बातमी आहे। मनीषा मुसळेला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आत्महत्येला एका महिलेने प्रवृत्त केल्याचा आरोप केला जातोय। या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय। मनीषा मुसळे माने असं महिलेचं नाव आहे। डॉक्टर वळसंकरांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिचा उल्लेख आहे। खोटे आरोप करून धमकी देत असल्याचा आरोप त्यांनी या नोटीसमध्ये दिला। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रवी ढोबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रवी, काय एकंदरच प्रकरण आहे? निश्चितच जान्हवी, संपूर्ण राज्यभरामध्ये डॉक्टर शिरीष वळसंकर जे आहेत त्यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली होती। त्याच प्रकरणाचा तपासाला आता वेग आलेला आहे। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन काही वस्तू जप्त केल्या आहेत। त्या वस्तूच्या आधारावर काल रात्रीच न्यायालयाची परवानगी घेऊन महिला आरोपी जी आहे तिला अटक केलं आहे आणि तिला आज न्यायालय समोर उभे केला असता न्यायालयाने तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। जान्हवी, अगदीच। मात्र वळसंकर हे खरं तर नावाजलेले सर्जन होते। असं असताना अशा कोणत्या घटना घडलेल्या आहेत आणि या ज्या महिलेचं नाव येतंय समोर आहे, याच्यापेक्षा अधिक माहिती काही मिळाली आहे का की कोणतं असं कारण होतं ज्यामुळे ते आत्महत्येला प्रवृत्त झाले? निश्चितच जान्हवी, आपण पाहिलं तर शिरीष वळसंकर सरांचे जे सुपुत्र होते अश्विन वळसंकर यांनी सदर बाजार पोलीस स्टेशन येथे एक फिर्याद दिली होती की ही महिला जी आरोपी आहे ती वारंवार डॉक्टरांना टॉर्चर करत होती। मात्र आज आरोपीच्या वकिलाकडून एक युक्तिवाद मांडण्यात आला। त्यामध्ये महिलेचा जो आहे 1 दिवसाचा पगार कपात करण्यात आला होता। त्या संदर्भातचा मेल जो आहे त्यांनी डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्या मेलवरती पाठवला होता। त्यामुळे या महिलेचा या प्रकरणाशी काही संबंध नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलाकडून करण्यात आला आहे। जान्हवी, अगदीच। या संदर्भातल्या माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।